तुमच्याही दिव्यात असे फूल बनते का किंवा चंद्रकोर बनते का? तर दैवी शुभ संकेत आहेत की सावधानतेचा इशारा आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. तसेच कितीही गडद अंधार असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. तरी पण एक पंथी जरी अंधाराशी दोन हात करत असली तरी दिवा लावल्यामुळे जी काही घरात शांतता, प्रसन्नता वाटते ती आपल्याला कितीही लाईटी लावल्या तरीही वाटत नाही. दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. तसेच घरात दीप प्रज्वलन करणे हे शुभ मानले जाते. घरातील दिवे जी काही सकारात्मक आपल्याला ऊर्जा तयार करतात, घरात प्रसन्नता वाटते. आपल्या धर्मशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावणे हे अनिवार्य मानले गेलेले आहे. कोणत्याही आपण पूजेची सुरुवात दिव्यापासूनच करतो. पहिले दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून त्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करत असतो. म्हणजे एका बाजूला दिवे आपले तेवण्याचं काम करत असतं आणि आपण एका बाजूला पूजा करत असतो. म्हणून देवघरात दिव्याला तसेच कुठलीही पूजा करताना आपण पहिले दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करून नंतरच पूजेला सुरुवात करतो. म्हणून दिव्याला प्रसन्नता तसेच तेजाचे प्रतीक आणि घरातील शांतता, सकारात्मकता, ऊर्जा देण्याचे प्रतीक मानले गेलेले आहे. तुमच्याही दिव्यामध्ये असे फूल तयार होते का किंवा चंद्रकोर असे तयार होते का? तर जेव्हा आपल्या पाठीमागे प्रबळ अशी इच्छाशक्ती आणि दैवी शक्ती असते तेव्हा असे हे फूल तयार होते आपल्या देवघरातील दिव्यामध्ये. जेव्हा आपली देवाची शक्ती आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहते तेव्हा देवघरातील दिव्यामध्ये असे हे फूल बनण्यास तयार होते. तर हे फूल अगदी कधीच होते, आठवड्यातून 1, 2, 3 वेळा. अगदी दररोज हे फूल तयार होत नाही. म्हणजे महिन्यातून 2-3 वेळा किंवा आठवड्यातून 1-2 वेळा जेव्हा आपण देवाची मनोभावी सेवा करतो, अगदी दररोजचीच सेवा असते पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मनातून करतो तेव्हा ही सेवा देवाकडे रुजू होते आणि तेव्हा हे असे फूल म्हणजे जी काही दैवी शक्ती आपल्या पाठीमागे असते ती भक्कमपणे उभी असते. याचा अर्थ हा असा होतो, तर काही जण म्हणतील की ही काजळी असते, पण ती जरी काजळी असली पण त्याच्यामध्ये जो काही आकार होतो त्याच्या पाठीमागे ती दैवी शक्ती असते. दिव्यात फूल बनणे हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले गेलेले आहे. याचाच अर्थ असा होतो की आपली इष्टदेवताची जी काही कृपा आपल्यावर झालेली आहे, आपण भगवंतांची जी काही उपासना करीत असतो ती भगवंतापर्यंत आपली ही उपासना पोचलेली आहे. त्याच्यामुळे ही फूल तयार होत असते. तर भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न आहेत आणि त्यासोबतच दिव्यात जे काही फूल दररोज बनत नाही आणि फूल कधीतरी आपल्याला दृष्टीस पडते. म्हणजे कधीतरी हे फूल बनतं, अगदी दररोज बनतं असं नाही. म्हणजे महिन्यातून, आठवड्यातून असं 2-4 दिवस ते बनलं जातं. तर दिवा आपण दररोज लावतो पण दैवी शक्ती ही दररोज नाही दिसत, कधीतरी आपल्याला ती दिसून येत असते. मग देवाची कृपा आपल्यावर दररोज होत नाही, फक्त तो आशीर्वाद पाठीमागे असतो. याच्या पाठीमागे हा उद्देश आहे. तुमच्याही दिव्यात असे फूल किंवा चंद्रकोर बनते का? तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटू परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.